बेबी तू मै दुनिया आहे, तू मा तिसरा नवरा आहे. काय झालं झिंगऱ्या? मला सरनं मारलं. हिम्मत कशी झाली सरची माया पोराला हात लावायची? चाल दाखव त्या मास्तरला. हो सर, माया पोराला कस काय मारलं? अहो याला काही चटणी नाही. कोण म्हणत? एकाधिक एक किती होते बाळा? 11. पा शिकन तो शिकता शिकता तो माया पोराला हात कस काय लावला? तुकडे करीन तोय तुकडे. ओय मला पावडरचा डब्बा आणून द्या ना. काही गरज नाही पावडरची, तुले बिना मेकअपची सुंदर दिसती तू. डॅडी मला मास्तरने कुत्तरड्यावाने मारला. असं का? चाल बर का शाळात. सर तुम्ही मारलं याला? हा थोडं मारलं होतं. थोडं? अहो मोकार मारा याला, लाता खाली तुडो या आराम करायला. नाही तसा चांगला विद्यार्थी म्हणा यो. सर मग आपण सगळी सूट आहे तुम्हाला, मारा तुम्ही याला. अहो मी तर म्हणतो मारून टाका तुम्ही आराम करायला. तसा बी मीला माझ्या माणूस आहे, दुसरं काढीन मी एखादं. डॅडी मी तुमचं सक्क पोरग आहे का सापडे सुपडेल तुम्हाला कुठं? उंदरी लागेल केसाच्या. फी दिली का तो पेपराची? दिली हो मास्तर. सकाळीच ऑनलाईन प्रेग्नेंट केलं नाही का तुम्हाला? प्रेग्नेंट केलं? अहो फोन पे ला प्रेग्नेंट केलं ना. अरे येड्या, प्रेग्नेंट नाही पेमेंट राहत ते. इंग्रज तो सारखे नमुन्यामुळे भारत सोडून गेले. मास्तर किती मार्काचा पेपर आहे? तू टेन्शन न घेऊ, तुला 35च्या वर मार्क पडत नाही. राहुल मला पेपर दाखव ना. अरे मी नुसता दिसतो हुशार, पण मला कळचं ढ येत नाही. पोराओ हे पेपर घ्या आणि बिलगाली वालं. अरे बाप, इतकी इंग्रजी तर माझ्या बापाने पाहिली नसन. सर याच्यात एक लेटर लिहिलंय, ते कसं लिहायचं? अरे बेटा वरती कोपऱ्यात नाव लिहायचं, त्याच्या खाली सब्जेक्ट लिहायचा, मधात टॉपिक लिहायचा आणि शेवटी नाव लिहून सही करायची. सोपं आहे. ओके सर. मास्तर या इंग्लिश मध्ये जोड्या कशा लावायच्या? अरे दलिंद्रिया तितकं बी येत नाही तुले. मी शिकवा जातो तो लक्ष कुठं होतं? चुपचाप पेपर काढा कर. तुम्हाला नाही येत त्यांना का सांगू ना. यो मास्तर पूर्वी सगळं सांगतो आणि आपण विचारत रागात बोलतो. वन लेडी गोईंग इन भोपळा, वाल्क भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. अरे वा राहुल, तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर माहिती वाटतं. मला बी दाखव ना यार. अरे येड्या, म्हातारीची गोष्ट लिहून राहिलो मी. चाल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. पोराओ आता काही दिवसात तुमचे पेपर संपन, मग तुमची शाळा पूर्ण होईल. मग तुम्ही सगळे आपापल्या ठिकाणी निघून जासान. पण जे मित्र तुमचे वर्गात बनले ते मित्र तुमच्या जिंदगीत कधीच बनणार नाही. आयुष्यात तुम्ही लय पैसा कमवसान, पण हे दिवस तुम्हाला कोटी रुपये देऊन बी वापस भेटणार नाही. सर मी किती बी मोठा झालो ना तरी तुम्हाला विसरणार नाही. बाळा हो, तुमची शाळा पूर्ण झाल्यावर आयुष्य तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करन. कधी तुम्हाला पाडन, कधी तुम्हाला रडवण, कधी तुम्हाला हसवण, कधी तुमच्या वयापेक्षा जास्त दुःख देईन. आणि या सुखदुःखाच्या खेळात तुम्ही मला विसरून जासाल. नाही सर असं कधीच नाही होणार. बाळा हो, वेळेबरोबर तुम्हाला बी बदलणं पडन. पण आयुष्यात कधी शाळेतला मित्र दिसला ना त्याला भेटा, त्याला बोला. कारण हे आयुष्य कधी संपन कोणाला माहित नाही. माझ्याकडून काही चुकला असन, मग एखादी गोष्ट कोणाला वाईट वाटली असन तर मला गुरु समजून माफ करा. गुरुचं कर्तव्य राहतं आपल्या विद्यार्थ्याला शिकवायचं. या समाजात आई वडिलांनंतर गुरुच असा व्यक्ती आहे ज्याला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा पण मोठं व्हावं. गुरु रस्त्यासारखा राहतो, स्वतः कुठे जात नाही, पण विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. माझ्याकडून काही चुकला असेल तर मला माफ करा आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.